गुड इव्हनिंग सगळ्यांना. आज आमच्या कार्तिकचा वॅक्सिनेशन डे होता, त्यामुळे तो आज खूप रडतो आहे. त्याच्यासाठी त्याला इथे फिरवायला घेऊन आलेली आहे. तर माझ्या व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की मी आज कशाबद्दल बोलणार आहे. तर एखाद्या वेळेस आपण म्हणतो की आपण यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, आपण कुणाला सगळ्यांना सांगूया, फॉलो करतील, सबस्क्राईब करतील. पण ह्या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत. मी काय केलेलं की माझ्या चॅनलची लिंक ना मी माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला लावलेली आणि विचार केला की सगळ्यांना समजेल, सबस्क्राईब करतील, हेल्प करतील थोडक्यात ग्रो होण्यासाठी. पण तसं काहीही झालेलं नाही. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जवळपास 300 नंबर असतील, पण माझं एकही फॉलोअर, सबस्क्रायबर वाढलेलं नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की लोक कधीच आपल्याला ग्रो करण्यासाठी हेल्प करत नसतात. म्हणजे आपल्या माहितीतले, आपल्या नात्यातले, आपल्या रिलेटिव्ज, आपले जे जवळची लोक आहेत, आपण समजतो ना हे लोक आपल्याला हेल्प करतील, आपल्याला मदत करतील. तर असं कोणीही करत नसतं. उलट आपल्याला जे अननोन असतात, अनोळखी असतात, तेच आपल्या म्हणजे आपण जे चालू करतो, आपण एखादी गोष्ट स्टार्ट करतो, त्याला अप्रिशिएट करतात. सध्या गावाकडे उन्हाळा चालू असल्यामुळे फक्त इथं एवढीच हिरवळ आहे. बाकी सगळं पूर्ण असं उजाडल्यासारखं आहे. पूर्ण असं रान पूर्ण वाळून गेलेलं आहे. कार्तिकला वॅक्सिनेशन झाल्यामुळे तो थोडा रडतो आहे, म्हणून त्याला डायवर्ट करण्यासाठी इथे घेऊन आले. तो पानं, कोंबड्यांची पिल्लं, पक्षी बघत असतो सारखा. इथे आमच्या आळूची पानं लावलेली आहेत, म्हणजे आळूची झाडं लावलेली आहेत. हे पपईचे झाडं आपोआप उगवून आलेले, म्हणजे खाल्लेले जे बी पडलेले असतात ना त्याच्यात उगवून आलेले आहेत. जांभळीचं झाड आलेलं आहे, पेरूचं झाड आलेलं आहे, लिंबू आलेलं आहे, सीताफळ आलेलं आहे. हे जास्वंद फक्त लावलेलं आहे. आमचे कोंबड्यांची पिल्लं सगळ्या रानाने फिरतायत सध्या. इकडे गावाकडे खूपच उन्हाळा चालू आहे. पाण्याची टंचाई, उकाडा भरपूर असतो. आता फक्त ह्या दिवसामध्ये इकडे गावी फक्त पिण्यासाठी पाणी असतं, बाकी कोणत्याही गोष्टीसाठी पाणी नसतं. त्यामुळे शेतातही काही नसतं.